नमस्कार. मी आज जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो माझ्या सर्वात जवळच्या मैत्रिणीचा आहे. तिचे लग्न झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यातच तिच्या वैवाहिक जीवनात खूप समस्या निर्माण झाल्या. तिचे पती तिला सतत म्हणत होते, "तू तुझ्या माहेरी जा. मला हे लग्नच करायचं नव्हतं." पण असं लग्नानंतर माहेरी जाणं तिला पटत नव्हतं. तिचे पती आणि ती या दोघांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप वाद व्हायला लागले. त्या दोघांमध्ये मानसिक त्रास व्हायला लागला आणि सतत भांडण व्हायला लागल्यामुळे घरातील सदस्यांमध्ये देखील त्रास जाणवायला लागला. ती काही दिवस माहेरी देखील गेली, पण पुन्हा सासरी आल्यानंतर थोडे दिवस चांगले गेले, पण नंतर पुन्हा तोच त्रास सुरू झाला. प्रत्येक गोष्ट तिला आई-वडिलांना सांगून त्यांना त्रास द्यायचा नव्हता. पण मग कोणाला सांगणार हे देखील तिला समजत नव्हतं आणि ती सतत तिच्या वडिलांवरती रागवायची की तुम्हीच माझं का लग्न लावून दिलं. ती प्रत्येकाला सांगायची. तिला अपेक्षा होती की कोणीतरी तिच्या नवऱ्याला सांगावं की चांगलं वाग म्हणून, पण तिलाच लोक चांगलं वागायला आणि शांत राहायला सांगायचे. खूप साऱ्या माणसात असून देखील ती एकटी पडली होती. तेव्हा तिला श्री स्वामी चरित्र सारामृतबद्दल समजलं. तिने स्वामी चरित्र सारामृत 11 गुरुवार म्हणजे प्रत्येक गुरुवारी 21 अध्याय वाचण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ती प्रत्येक गुरुवारी 21 अध्याय वाचत होती, परंतु 8व्या-9व्या गुरुवारपासून तिचे शेवटचे 1-2 अध्याय तरी राहून जायचे. कारण मनात असून देखील ते वाचणं शक्य नव्हतं. कारण वाचत असताना तिला खूप थकवा यायचा, अशक्तपणा जाणवायचा. त्यामुळे 21 अध्याय वाचायचे असून देखील ती शेवटचे 1-2 अध्याय सोडतच होती आणि प्रत्येक गुरुवारी ती स्वामींना क्षमा मागायची. तिला स्वामी चरित्र सारामृत कसं करायचं, तसेच उद्यापन कसं करायचं हे देखील तिला माहीत नव्हतं, परंतु तिने ते पारायण केलं आणि उद्यापन देखील एकदम साध्या पद्धतीनेच केलं. स्वामींची सेवा व्यवस्थित घडली नाही असं तिला वाटायचं. कोणत्याही गोष्टीचा लगेच प्रत्येक व्यक्तीला अनुभव येत नाही, तसंच तिलाही कोणताही सुरुवातीला अनुभव आला नव्हता, परंतु अचानकच तिचं मन शांत झालं. पती-पत्नीमध्ये कसलेच संवाद होत नव्हते, ते देखील संवाद हळूहळू व्हायला लागले. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण पतीच्या वागण्यात देखील बदल दिसू लागला. ते तिच्यावर सतत रागवायचे. तो माणूस आधीपेक्षा शांत बोलायला लागले. तिच्या आयुष्यात देखील लगेच कोणतीच गोष्ट शक्य झाली नाही, परंतु स्वामींच्या सेवेचे फळ तिला मिळाले. स्वामींच्या सेवेत एखादी गोष्ट कमी असेल तरी चालते, पण देवावर, स्वामींवर विश्वास असेल ना, तर त्याचा प्रत्यय येतो. जसं माझ्या मैत्रिणीला तो अनुभव आला. त्या दोघांमध्ये असलेली भांडणं कमी झाली, घरात आनंद निर्माण झाला. हा खरा अनुभव आहे. हा फक्त एक चमत्कार नाही, तर स्वामींवर असलेली श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार यातूनच तिला मार्ग मिळाला. ती यापूर्वी कधीही स्वामी समर्थांची सेवा करत नव्हती, परंतु तिला जेव्हा हा अनुभव आला त्यानंतर आत्तापर्यंत तिने स्वामींची सेवा सोडलेली नाही. स्वामी समर्थ यांच्यावर विश्वास ठेवा, मनापासून सेवा करा. कदाचित तुमचं देखील आयुष्य या सेवेमुळे बदलू शकतं.